नमस्कार. सागा क्रिएशन्स निर्मित द रोड टेकन करिअर पाथच्या आजच्या भागामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण स्टडी स्किल्स म्हणजेच अभ्यास कौशल्य कशी विकसित करायची या विषयावर आपल्या 2 एक्सपर्ट मैत्रिणींशी बोलणार आहोत. त्या एक्सपर्ट मैत्रिणी आहेत हिमानी रायचूर आणि डॉक्टर मेधा देऊस्कर. ह्या दोघीही फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये सायकॉलॉजी विभागामध्ये म्हणजेच मानसशास्त्र विभागामध्ये सध्या कार्यरत आहेत. आणि त्या दोघींचंही वैशिष्ट्य किंवा त्या दोघींची स्पेशालिटी आहे ती काउन्सिलिंग या विषयामधली आहे. मेघा देऊस्करने तिची PhD योग निद्रा आणि त्याचे होणारे फायदे याच्यामध्ये केलेली आहे. हिमानी रायचूर ही फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये काउन्सिलिंग करते. खूप विद्यार्थ्यांचा अतिशय चांगला रिस्पॉन्स तिला असतो. आज आपण त्या दोघींशीही स्टडी स्किल्स अभ्यास कौशल्य म्हणजे काय या विषयावर गप्पा मारणार आहोत. कारण येणारा काळ हा परीक्षांचा काळ आहे. या परीक्षेच्या काळामध्ये स्वतःला अभ्यास करण्यासाठी कसं तयार करायचं, याची कौशल्य कशी विकसित करायची या विषयावर आज आपल्याला त्या दोघी मार्गदर्शन करतील. नमस्कार हिमानी आणि नमस्कार मेघा. आज आपलं स्वागत आहे सागा क्रिएशन्स मध्ये. नमस्कार. आज आपण स्टडी स्किल्स किंवा अभ्यास कौशल्य कशी विकसित करायची याच्यावर आपण बोलणार आहोत. आपण मला वाटतंय इथूनच सुरुवात करूया की अभ्यास कौशल्य म्हणजे काय, स्टडी स्किल्स म्हणजे काय आणि ती कशी विकसित करायची याच्या पद्धती आपण हळूहळू एक्सप्लोअर करूया. पण स्टडी स्किल्स पासून सुरुवात करू. विद्यार्थी दशेमध्ये असताना अभ्यास हा एक महत्वाचा घटक आहे आपल्या आयुष्यातला आणि बहुतांश विद्यार्थी अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. काही विद्यार्थी हे खूप तास अभ्यास करतात, म्हणजे अगदी 10 तास 18 तास असाही अभ्यास करतात, पण त्याचा अपेक्षित असा त्यांना फायदा मिळत नाही. किंवा बऱ्याच जणांची म्हणजे आम्ही जेव्हा स्टडी स्किलची वर्कशॉप्स घेतो आणि त्यांना विचारतो की तुम्ही अभ्यास करता म्हणजे काय करता, तर त्यांची प्रामुख्याने पद्धत ही असते की धडाधडा वाचायचं आणि घुकमपट्टी करायची, पाठ करायचं, रट्टा मारायचा. आणि त्यामुळे एकतर ते अभ्यास करताना तुम्हाला मजा येत नाही, त्यामुळे अभ्यास करायचा तुम्हाला ताण वाटत राहतो काय, आणि कधी एकदा ती परीक्षा संपती असं एक वाटत असतं आणि अपेक्षित तसे मार्कही मिळत नाही. त्यामुळे स्टडी स्किल्स हा खरं तर स्मार्टली अभ्यास कसा करावा हा खरं तर तो विषय आहे की तुम्ही नेमकेपणाने कसा अभ्यास करावा की जेणेकरून तो तुमच्या लक्षातही राहील, तुम्ही त्याचं छान प्रकारे परीक्षेमध्ये त्याच्याबद्दल उत्तरही लिहू शकाल आणि तुम्हाला त्यातनं चांगले गुणही मिळतील. हे सगळं म्हणजे स्टडी स्किल्स आहे. ओके. कधी कधी आपल्याला असं दिसतं ना की मुलं हुशार आहेत पण त्यांना अपेक्षित मार्क परीक्षेत मिळत नाहीत, तर परीक्षेत अभ्यास कसा करायचा, ते मांडायचं कसं, तर हे एक तंत्र आहे. तर तंत्र आहेत ते त्याला स्टडी स्किल्स आपण असं म्हणू शकतो. मग माझ्या दृष्टीनं स्टडी स्किल्स म्हणजे एकूणच तुम्ही जी काही वर्षभर अभ्यास करत असता किंवा एकूणच तुमचा कोर्सवर्क जे आहे त्याचं प्रेझेंटेशन तुम्हाला चांगलं करता आलं पाहिजे. बरोबर आहे. तर त्याची काही तंत्र असतात का? हो, म्हणजे आपण अभ्यास करायचा म्हणजे आपल्याला एवढंच वाटतं की म्हणजे काहीतरी वाचायचं, ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आणि ते शेवटी त्या पेपरमध्ये मांडायचं. पण अभ्यास याचं आपण थोडं विश्लेषण केलं तर त्याच्या बऱ्याच पायऱ्या आहेत खरं तर. म्हणजे परीक्षा देणं ही शेवटची पायरी आहे त्याच्यात. पण पहिली सुरुवात होते ती यापासून खरं तर होते की मी अभ्यास का करावा. म्हणजे खूप विद्यार्थ्यांना हाच प्रश्न असतो की मला करावाच वाटत नाही अभ्यास बरोबर, अगदी खरं आहे. कळतं की अरे मी आता ऍडमिशन घेतलेली आहे, मला परीक्षा द्यायलाच पाहिजे. बरोबर, पण कंटाळा येतो अभ्यासाचा. त्यामुळे पहिली पायरी आहे की तुम्ही प्रेरणा शोधा, तुमच्यामध्ये प्रेरणा विकसित करा की आपण अभ्यास कसा करूया. त्या पुढची पायरी आहे की मग खूप जणांचं असं की त्याचं नियोजन करा. म्हणजे सुरुवातीपासून परीक्षा द्यायपर्यंतच्या वेळेचं तुम्ही नियोजन करा. असं नाही की ते शेवटच्या परीक्षा जवळ आली की शेवटच्या 15 दिवसात जे अभ्यास आहे तो अभ्यास नाही. त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे, सुरुवातीपासून प्लॅनिंग केलं पाहिजे. मग पुढे एकाग्रता आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन आहे, मग कसं वाचायचं त्याची तंत्र आहेत, कसं लक्षात ठेवायचं त्याची तंत्र, आणि फायनली मग हे पेपरमध्ये कसं लिहायचं.
अशा पायऱ्यांमध्ये ही कौशल्य विभागलेली आहेत. त्यामुळे आम्ही पण आज जेव्हा बोलणार आहोत तेव्हा आम्ही सुरुवातीला मोटिवेशन म्हणजे बरं. प्रेरणा कशी बरं. मिळवावी, प्लॅनिंग कसं करावं, त्यानंतर ऍक्च्युली अभ्यास कसा करावा आणि शेवट मग परीक्षेमध्ये ते कसं Present मांडावं, कसं. तर बरोबर. अशा वेगवेगळ्या पायऱ्यांमध्ये बोलणार. तर मोटिवेशन पासून आपण सुरू करूया. सो व्हॉट इज मोटिवेशन फॉर स्टडी स्किल्स किंवा स्टडी स्किल्स डेव्हलप करताना मोटिवेशन कसं तयार करायचं स्वतःचं? प्रत्येकाने मला असं वाटतं स्वतःला हा प्रश्न विचारायला पाहिजे की मला अभ्यास का करायचा आहे. म्हणजे नुसतंच कोणीतरी घातलंय त्या कोर्सला, म्हणजे पालकांची इच्छा होती किंवा माझ्या मित्रांनी ऍडमिशन घेतली म्हणून मी आलोय आणि आता फक्त म्हणजे नापास होण्याची भीती वाटते किंवा नाही झालं पाहिजे म्हणून अभ्यास करायचा आहे, का माझं खरं खरं कारण काय आहे. बरं. आणि ते तुम्ही प्रत्येकाने शोधलं पाहिजे. ती प्रत्येकाची जर्नी आहे आणि ते प्रत्येकाचं वैयक्तिक उत्तर असेल. म्हणजे एखाद्याला असं वाटू शकतं की मला खरंच क्युरिओसिटी आहे, मला जाणून घ्यायचा आहे माझा अभ्यास विषय हा खरंच काय आहे म्हणून मला अभ्यास करायचा आहे. कोणाला असं वाटू शकतं की नाही, या मार्कांवरती माझं पुढचं सगळं अवलंबून आहे म्हणून मला अभ्यास करायचा आहे. सो तुमचा व्हाय काय आहे हे पहिलं शोधून काढा की मी का करायचा अभ्यास. ते तुम्हाला मिळालं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्हाला मोटिवेटेड वाटेल. तुम्हाला पुढे जाऊन ज्या क्षेत्रात तुम्हाला काम करायचंय तिथे एक एक्सपर्ट म्हणून वावरायचंय का, तुम्हाला उत्तम प्रकारे तुम्ही जे काही करताय उत्तम प्रकारे करायचंय का. मग मला आता परीक्षार्थी होऊन केवळ चालणार नाही, जस्ट इनफ टू गेट बाय असं करण्यात काही पॉईंट नाहीये. त्यामुळे मला तो थरली अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे ते स्वतःचं ते आत्मपरीक्षण आहे, तो शोध आपल्या आत घेतला पाहिजे, तो स्वतःच सुरू केला पाहिजे. पण मग त्याच्यासाठी मला असं वाटतं की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी ऍडमिशन घेतो तिथून तो शोध सुरू होतो ना. समजा मला 11वी-12वी सायन्स केलं मी किंवा 11वी-12वी आर्ट्स केलं, 11वी-12वी कॉमर्स केलं, तर तो शोध तिथूनच सुरू झाला पाहिजे. 10वी नंतरच्या एकूणच. कारण मला नाही वाटत, तुमचं काय मत आहे की 10वी मध्ये तो अंदाज येऊ शकतो आपल्याला? आता ह्याचं उत्तर असं आहे की काही मुलांना खूप आधीच लक्षात आलेलं असतं. म्हणजे माझ्या माहितीतली अशी मुलं आहेत की 7वी-8वीत असतानाच त्यांना एक कळलेलं असतं की आपण मला काय करायचं, आपण कोण आहोत आणि तो पूर्ण फोकस त्यांचा असतो. त्यामुळे त्यांना काय मिळवायचंय त्या दृष्टीने त्यांचा मार्ग एकदम छान ते मार्गक्रमण करत असतात असं. पण काही वेळेला मी असंही बघितलेलं आहे की जवळजवळ SYला येईपर्यंत सुद्धा लक्षात आलेलं नसतं की आपल्याला नक्की काय करायचंय. आणि मग एखादा विषय खूप आवडतो, एकदम काहीतरी सूर गवसल्यासारखं होतं आणि मग एकदम तो मार्ग मिळतो. त्यामुळे ते प्रत्येकाचं थोडंसं वेरी आहे, ते खूप वेगवेगळं. म्हणजे ही स्वयंप्रेरणा खरं स्वतःच शोधलं पाहिजे आणि स्वतःला एक्सप्लोर करता आलं पाहिजे. मग त्याची काही तंत्र आहेत, असं काही आहे? म्हणजे प्रेरणा तुम्ही कशी वाढवू शकता याची अनेक तंत्र आहेत. की एक आहे की तुम्ही परिणामांचा विचार करा. म्हणजे मी अभ्यास केला तर काय काय परिणाम होतील. म्हणजे उदाहरणार्थ की मला आत्तापासून मी अभ्यास केला तर मला परीक्षेच्या वेळेला कमी टेन्शन येईल किंवा सगळं माझ्या आवाक्यात असेल. सो परीक्षा छान मला देता येईल, मग मार्क चांगले पडतील आणि मग मला हवी तिथे कदाचित ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस वाढतील. आणि जर मी नाही केला तर मग काय कॉन्सिक्वेन्सेस आहेत. सो या विचारांमधनं तुम्हाला प्रेरणा मिळू शकते की अरे माझ्या ऍक्शनचा परिणाम काय आहे. हा एक मार्ग आहे. आणखीन एक मार्ग असाही सांगितला जातो की तुम्ही तुमचे गोल्स काय आहेत ते ठरवा आणि त्याबद्दल विचार करा आणि त्या गोल्ससाठी हे तुम्ही अभ्यास करणं किती महत्वाचं आहे याचा तुम्ही विचार करा. अनेकदा तुम्ही पब्लिक कमिटमेंट द्या. म्हणजे तुम्ही घरातल्यांना सांगा की मी रोज इतके तास अभ्यास करणार आहे. सो इतरांसमोर जाहीर केलं की तुम्हाला थोडं प्रेशराईज वाटतं की अरे आईला मी सांगितलं तर पण मी आता तर टीव्ही बघत बसलोय किंवा मी मोबाईलवरतीच काहीतरी करत बसलोय. तर ती पब्लिक कमिटमेंटचा तो एक परिणाम फायदा चांगला, त्या प्रेशरचा आपल्याला फायदा होतो. असे अनेक मार्ग आहेत की ज्यांना आपण ते मोटिवेशन वाढवू शकतो. किंवा तुम्ही मोटिवेटेड मित्रांबरोबर, मी आता विचारणार बरोबर की म्हणजे असे तुमचे मित्रमैत्रिणी असतील की अरे तुम्ही आता खूप मनाचा हिया करून आता तुम्ही अभ्यासाला बसलाय आणि त्यांचा फोन येतो की अरे चल रे तो गेम जॉईन कर आता, तर तुम्ही डिस्ट्रॅक्ट होणार आहात. त्यापेक्षा एक तर तुम्ही अशी कंपनी शोधा की जे मोटिवेटेड आहेत, त्यामुळे त्यांच्यात राहून तुम्हाला मोटिवेटेड वाटतं किंवा तुम्ही प्रेरित करायचं त्यांना की अरे नको रे चल आपण 2 तास अभ्यास करू मग गेम खेळूया. आणि कधी कधी ना असं एकत्र बसून अभ्यास करताना मजाही जास्त येते. तर त्यातनं आपोआपच ती प्रेरणा वाढायला लागते. काही लोकांचं तसं असतं की 4-5 जर का मित्रमैत्रिणी एकत्र बसले आणि एकमेकांना विचारून अभ्यास केला तर त्यात मजा येते आणि मजा आल्यामुळेच आतली प्रेरणा वाढते. पण ते अर्थात स्वतःचं प्रत्येकाचं वैयक्तिक आहे. आणि ते काही वेळेला मला वाटतं तो एक थोडं हा विचार
एक्सपेरिमेंटल पण आहे. म्हणजे आपल्याला कुठे नक्की कुठल्या कुठल्या गोष्टीतून मोटिवेशन मिळू शकेल, सेल्फ मोटिवेशन, की माझं मलाच ठरवायचं आहे की अभ्यास सुरू करावा लागेल आणि हे माझे गोल आहेत आणि हे ते गोल मला अचीव्ह करायचे, मिळवायचे. बरोबर. मग याच्यानंतरचं तंत्र काय? मोटिवेशन झालं, त्यानंतर थोडंसं प्लॅनिंग, वेळेचं नियोजन करणं. आता खूपदा बरेच विद्यार्थी मी असा ऐकलं आहे आणि सांगतातही आमचे विद्यार्थी की आम्ही टाइम टेबल करतो, पण जर विचारलं की किती जणांचं ते टाइम टेबल फॉलो होतं तर तो आकडा खूप कमी आहे. त्याचं कारण असं आहे महत्वाचं की आपण टाइम टेबल करताना खूप आयडियल टाइम टेबल, ओके, की 5 वाजता उठणे, मग काय 5:30ला अभ्यासाला बसणं, मग 9 वाजता काय ब्रेकफास्टचा ब्रेक घेणं. ह्यामध्ये ते फॉलो होत नाही कारण खूपशा गरजा तुमच्या लक्षात घेतलेल्या नसतात. एक तर मुळात तुम्ही जर 2 वाजता 3 वाजता रात्री झोपत असाल तर तुम्ही 5 वाजता उठू शक्य नाही. तर विद्यार्थी दशेमध्ये खरं तर तुम्ही अभ्यास करताय म्हणजे खूप मेंदूचं काम करताय तुम्ही, तर त्याला तेवढी विश्रांती आवश्यक आहे. तुम्हाला 7 तास झोप ही कमीत कमी आवश्यक आहेच आहे, 6 ते 7 तास झोप. तर त्या अनुषंगाने मग तुम्हाला जर 5 वाजता उठायचं असेल तर तुम्ही तेवढे 7 तास आधी झोपायला पाहिजे. साधारण 10ला रात्री, बरोबर 10ला झोपायला पाहिजे. तर तुम्ही 5 वाजता उठू शकता. नाही तर मग ती गाडी पाहिजे तर तिथेच घसरते की 5 वाजता अलार्म वाजतो, अलार्म बंद करून परत झोपलं जातं आणि मग तो गिल्ट सुरू होतो की अरे बापरे 8 वाजता उठलो आपण, आता कसं. मग ते सगळं टाइम टेबल बिघडलेलं असतं. आणि मग एकदा दोनदा मला येतच नाही असं झालं की मी ठरवलंय टाइम टेबल एक, पण मी नाहीच ते फॉलो केलेलं. असं झालं की मग स्वतःची प्रेरणा कमी होते आणि मग जाऊ दे मला जमतच नाही अशा ह्याच्यात परत ते गिव्हअप केलं जातं. त्यापेक्षा रिअलिस्टिक टाइम टेबल करणं जास्त गरजेचं आहे. रिअलिस्टिक म्हणजे काय? काय तुमच्या बाकीच्या गरजा आहेत की आता समजा तुम्ही 5:30ला सकाळी अभ्यासाला बसायचं असं तुम्ही म्हणता आणि 9 वाजता तुम्ही ब्रेकफास्टचा ब्रेक घेणार, म्हणजे सलग 3.5 तास तुम्ही अभ्यास एवढा तुम्ही करू शकणार आहात का एका वेळेला? मध्ये तुम्हाला खाण्यापिण्याचा ब्रेक लागणार आहे किंवा त्याच्याही आधी आपण झोपेचाच विचार करूया की तुम्ही रात्री 12-1 वाजता झोपताय तर तुमची हार्डली 4 तास झोप होती आणि तुम्ही 5 वाजता उठायचं ठरवलंय. तर तसं ठरवण्यात पॉइंटच नाहीये काही, पण ते अनरिअलिस्टिक आहे. सो तुमची झोपेची गरज लक्षात घेऊन तुम्ही किती वाजता झोपताय त्याप्रमाणे तुम्ही दुसऱ्या दिवशीचं ठरवावं. मला असं वाटतं तू जे म्हणालीस की टाइम टेबल फिक्स न करता आपलं आदल्या दिवशीचं शेड्यूल आपलं स्वतः ऑब्झर्व करून उद्या सकाळी कितीला उठणं आपल्याला शक्य आहे, शांत झोप कशी होईल आणि त्याच्यानंतर उठून प्रत्येक क्षण युटिलाइज कसा होईल ते पाहणं जास्त गरजेचं आहे. बरोबर. आणि तुमच्या बाकी पण गरजा लक्षात घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल एंटरटेनमेंट ही पण गरज आहे ना. म्हणजे आपण विद्यार्थी दशेत होत म्हणून म्हणजे फक्त अभ्यास आपण नाही करू शकत की आपल्याला बाकी पण म्हणजे मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवायला आवडतो आणि आपल्या म्हणजे ओव्हरऑल विकासामध्ये तेही महत्वाचं आहे की तुम्ही इतर काही ऍक्टिव्हिटीज करताय. सो त्यासाठी सुद्धा वेळ ठेवा तुमच्या टाइम टेबलमध्ये की हा इतके तास आहे. आणि तुम्ही म्हणाला तसं खरंच की रोजचं टाइम टेबल रोज करा. ओके, ठरव उद्या काय काय आहे, उद्या माझ्या शेड्यूलमध्ये ऑलरेडी कॉलेजमधल्या काही गोष्टी किंवा शाळेमधल्या काही गोष्टी आहेत, त्यानुसार मग मी ह्या माझ्या गरजांसाठी कुठे कुठे मी वेळ देऊ शकते त्यानुसार वेळ अलोकेट पण करायला पाहिजे. त्या कॉलेजमध्ये तुम्हाला एक प्रोजेक्ट दिलेला आहे त्याच्यासाठी किंवा प्रॅक्टिकल आहे त्याची तुम्हाला काही आदल्या दिवशी तयारी करायची आहे किंवा जायच्या आधी तुम्हाला तयारी करायची, तर तो वेळ अभ्यासाला देऊच नका. आणि मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला आपण सॅक्रिफाईस केलंच असं पाहिजे असं नाही की बाबा आज मित्रांशी बोलायचंच नाही, कारण मग त्याचं एक प्रेशर येत असेल ना की बाबा आजच्या टाइम टेबलमध्ये मला एखादं काम आहे किंवा मला माझी झोप काल पूर्ण झाली नाही किंवा काही गोष्टीत मला वेळ जास्त द्यावा लागला, मग आजच्या याच्यामध्ये मला तो माझा संध्याकाळचा वेळ किंवा हा वेळ, आणि मग त्याचं प्रेशर येत असेल ना दिवसभर की आज संध्याकाळी मला नाही मिळणार आहे वेळ आणि आज संध्याकाळी काही वेळ जो मी काही मित्रमैत्रिणींसाठी राखून ठेवलेला तो मिळणार नाही किंवा काही वेळ एंटरटेनमेंटसाठी तो मिळणार नाही. तर हे प्रेशर घेता येतं का आणि ते कसं असतं? म्हणजे कुठेतरी किती शिस्त एक्झॅक्टली, थोडी शिस्त पाहिजे. कारण तुम्ही हो माझा रोजच संध्याकाळी अख्खा वेळ मित्रांबरोबरच जाणार आहे असं विचार करून मग तो होणार टाइम टेबल. एक्झॅक्टली. पण थोडी शिस्तही पाहिजे, पण थोडासा वेळ त्या एंटरटेनमेंटला दिला, थोडं फ्लेक्झिबल पाहिजे. गरजा लक्षात मला वाटते त्या म्हणजे फॉर एक्झाम्पल परीक्षेच्या आधीच्या काळामध्ये समजा हा वेळ नाही मिळाला संध्याकाळचा मला, तर तो कुठेतरी कॉम्पेन्सेट करता येईल. पण आज आपण थोडा वेळ अभ्यास जास्त करूया किंवा तो वेळ तिथं
तो वेळ तिथे वापरूया असं करता आलं तर ते एक जे डिलेड ग्रॅटिफिकेशनची हा. आपल्याला सवय लागली पाहिजे, बरोबर. तर तो एक भाग येतो प्लॅनिंग मध्ये की आता समजा आपण असं ठरवलंय की शनिवारी संध्याकाळी मी मित्रांना भेटीन, बरं. कारण मग रविवारी मला कॉलेज नसतं. तर मग शुक्रवारी मला मित्रांना भेटण्याचं जे हे आहे, टेम्पटेशन आहे, ते ओके. मला टाळता आलं पाहिजे की मी हा. तो एक दिवस नाही म्हणजे नाहीच भेटणार आहे, कारण मी उद्याच भेटायचं ठरवलंय तर मी उद्याच भेटणार. तो ओके. निग्रह पाहिजे तेवढा. त्याच्याशिवाय मग ते असं होईल की हाच. करू करू हा होईल तेवढा आज होईल. काय मित्रांना भेटलं उद्या काही असं नाही करता कामा. आणि ते टाइम टेबल झालं, म्हणजे टाइम टेबल आपण थोडं फ्लेक्झिबल ठेवूया आणि आपल्या त्या दिवशीच्या एकूणच आपलं स्वतःचं भोवतीचं जे आपलं काय म्हणतात आपली स्वतःची व्यवहार जे चालू आहेत, म्हणजे कॉलेज आहे, घरातली काही हे आहेत. बरोबर. समजा एखाद्या दिवशी घरात नाहीच करायला मिळणार असंही होऊ शकतं ना, काहीतरी अचानक पाहुणे आले किंवा हे, तर त्या सगळ्या मॅनेज करून ती फ्लेक्झिबिलिटी करून ते टाइम टेबल स्वतःचं ठरणं. आणि तू म्हणालीस जसं की ते स्वतःचा तो गिल्ट न येऊ देणं हे जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे मग आता हे प्लॅनिंग झालं. बरोबर. मग आता पुढे आहे की तुम्ही ऍक्च्युली अभ्यासाला बसता. बरं. सो त्यावेळेला खूप विद्यार्थ्यांना ही समस्या जाणवते की लक्ष लागत नाही. ओके. म्हणजे ठरवलं आहे, आता मोटिवेटेड पण आहोत आम्ही खूप, पण बसलोय पण मन एकाग्र होत नाहीये. तेच आपण खूप वेळा वाचतोय, एकाच पॅराग्राफवरनं आपले डोळे फिरतायत, बरोबर, पण ते आत जात नाहीये जे काही. त्यामुळे तुम्ही वेळही दिलाय, प्लॅनिंग प्रमाणे तुम्ही टाइम टेबल प्रमाणे बसलाय, पण ते आत जात नाही. हे एक आमच्याकडे नेहमी येणारी ही समस्या आहे. पण माझ्या भाषेत, म्हणजे सोप्या भाषेत एक आय एम लेमन इन इट. मला तुमच्या सायकोलॉजी मधले ते जे टेक्निकल शब्द आहेत ते फारसे नाही माहिती, पण मला असं वाटतं की मग तो एक अंडरस्टँडिंगचा भाग आहे की मी 15 मिनिटं वाचतीये, 15 मिनिटं झालं मला ती मी समोर ठेवलंय, पण ते मला इथं नाही जात आहे. तर तो अंडरस्टँडिंगचा भाग आहे. बरोबर, कारण आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, तर ती कॉन्सन्ट्रेशनची फेज आहे की कॉन्सन्ट्रेशन करून, म्हणजे तुम्ही अर्धा तासच पण फुल कॉन्सन्ट्रेशननी एखाद्या विषयाचा अभ्यास केला तर तो खूप जास्त इफेक्टिव्ह होतो ऍज कम्पेअर टू तुम्ही 2 तास काहीतरी वाचताय पण त्यातलं काहीच झिरपत नाही. मग कॉन्सन्ट्रेशन आणि अंडरस्टँडिंग हे हँड इन हँड आहे. हँड इन हँड. ओके. द बेटर वी आर एबल टू कॉन्सन्ट्रेट, येस, बेटर वी अंडरस्टँड, अँड बेटर वी अंडरस्टँड वी कॅन बेटर कॉन्सन्ट्रेट, असंही होऊ शकतं ना. बरोबर. हो, बरोबर. आता मग एकदा कॉन्सन्ट्रेशन झालं आणि हळूहळू ती समजण्याची प्रोसेस यायला लागते आणि यावी असं मला वाटतं, नाही का? हो. पण कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी काही वेळेला प्रयत्न करावे लागतात. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम तुमचं पोस्चर. ओके. तर जनरली झोपून, खूप विद्यार्थी झोपून अभ्यास करतात किंवा चालत अभ्यास करतात. ते कॉन्सन्ट्रेशनसाठी ते आयडियल पोस्चर नाहीये. सो बसून अभ्यास करणं किंवा आपल्याकडे मांडी घालून जो आपण अभ्यास करतो, तुमचं म्हणजे शरीर कम्फर्टेबल असलं पाहिजे की तुम्हाला मानेलाही खूप ताण येत नाही, की तुम्ही तुमच्या म्हणजे मानेलाही खूप ताण येत नाही असं. पाठीचा कणा तुम्ही इतकाही ताट ठेवत नाही की तो दुखायला लागतोय, पण इतका पण असं पोक काढून तुम्ही बसत नाही की ते दुखतं तरी पाठ दुखायला लागते. सो तुमचा एक मध्यम सरळ पोस्चर पाहिजे, बसून तुम्ही अभ्यास केला पाहिजे. कारण झोपून तुम्ही अभ्यास केल्यानंतर ती एक आपल्या मनाला पण सवय लागलेली असते की असोसिएशन असतं की जिथे आपण झोपतोय ती जागा आपली झोपण्याची आहे, त्यामुळे झोप इझिली येते. बरोबर. आणि मला वाटतं तो एक अडथळा ठरेल ना आपल्या समजून घेण्याच्या प्रक्रियेला. अगदी 100%. अगदी. त्यानंतर सगळी डिस्ट्रॅक्शन्स अवॉइड करा. म्हणजे मोबाईल जवळ घेऊन अभ्यासाला बसू नका. विशेषतः जर तुम्हाला सवय असेल की सारखं दरवेळेला ते बघायचं काय मेसेज आलाय. सो तुम्ही ठरवलंय की आता 1 तास अभ्यास करायचा, त्यावेळेला सगळी डिस्ट्रॅक्शन्स बाजूला ठेवा. की टीव्ही लावलाय त्या खोलीमध्ये बसून अभ्यास करू नका, फोन जवळ ठेवू नका, किंवा जे तुम्हाला सगळं लागणारे साहित्य ते घेऊन बसा. सारखं उठलं पाहिजे की अरे मला तहान लागली, मग पाणी आणायला मी उठले, मग काय पेन्सिलच नाही, असं नको. सगळं जे काही तुम्हाला लागणार की एक आसपास असू दे, हलायचं नाहीये जागेवरती, अशा तयारीने तुम्ही अभ्यासाला बसा. आणि काही लोकांना असं संगीत ऐकत त्यांचा अभ्यास होतो, काही लोकांचं मन एकाग्र होतं संगीताने, आणि काही लोकांना संगीत नाही आवडत. आता हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. काही लोकांना अगदी शांततेत अभ्यास त्यांचा चांगला होतो, काही लोकांना संगीत चालू असताना अभ्यास चांगला होतो.
पण हे ठरवल्यानंतर सुद्धा की अशा टाईपचं संगीत नको की जिथे तुमचं लक्षच त्या संगीतामध्ये ओके. सगळं जाणार आहे आणि अभ्यासाकडे लक्षच लक्ष. राहणार नाही. तर कशा टाईपचं संगीत आहे, आवडतं समजा तुम्हाला. असं असेल हं. की इन्स्ट्रुमेंटल म्युझिक चालू आहे हं. तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये हं. आणि तुम्ही अभ्यास करताय, तर त्यांनी जर तुम्हाला सोपं जात असेल अभ्यास करताना तर लावायला हरकत हा. नाही. हा. पण समजा शब्द असतील आणि शब्दांमध्ये तुम्ही हा. तुमचं मनच तिकडे जात असेल तर मग ते अभ्यासाला ओके. घातक ठरणार आहे. मला वाटते मग ते आपल्यालाच टेस्ट करायला लागेल ना, की मी कोणत्या वातावरणामध्ये Exactly. कॉन्सन्ट्रेट करू शकतो किंवा शकते. हो. आणि मग ते म्युझिक लावलं तर, किंवा सगळ्यांच्याच घरातले व्यवहार चालू आहेत आणि मी एका कोपऱ्यात बसून अभ्यास तसाही करू शकतो. मी अशी मुलं पाहिलेली आहेत की हो. त्यांचं लहान मन घर एकाग्र आहेत, होतं होऊ शकतं, एका हा, कोपऱ्यात. आजूबाजूला चालू आहे. तर मला वाटतं हे स्वतःलाच ठरवता आलं पाहिजे आणि स्वतःला ऑब्झर्व करता आलं पाहिजे. बरोबर. बरोबर. आणि आता एक माणसाचा एक नॅचरल अटेन्शन स्पॅन बरं. पण असतो बर. की तुम्ही 50 मिनिटाच्या वर सलग कॉन्सन्ट्रेट नाही करूच करू शकत शकत. नाही. हा. तर तुम्ही 50 मिनिटं अभ्यास केल्यानंतर हम्म. थोडासा ब्रेक घेणं हे ओके. गरजेचं आहे. ओके. म्हणूनच हे मगाशी जे आपण प्लॅनिंग म्हणत होतो ते हम्म. आणि हे कॉन्सन्ट्रेशन हे सुद्धा एकमेकांशी खूप जोडलेलं जोडलेल्या दोन्ही पायऱ्या आहेत. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही 2 तास अभ्यासाला द्यायचे ओके. ठरवलेत, पण हा. तुम्ही 50 मिनिटांनंतर जे काही वाचता हा. ते तुम्हाला समजत नसेल, लक्षात नाही. तर तुम्ही मध्ये एक ब्रेक घ्या. बरोबर. आणि अभ्यासामध्ये थोडंसं व्हेरिएशन ठेवा. म्हणजे बर. 50 मिनिटं तुम्ही फक्त वाचताय तर तुमचं नाही लक्ष टिकून बरं. राहणार. सो तुम्ही वाचताय, सायमल्टेनियसली नोट्स काढताय हा. किंवा थोडंसं मनन करताय, ह्यानी ते अटेन्शन टिकून बरोबर. राहतं. सो ही काही वेळेला मला वाटतं हाही एक एक्झरसाइज ना, की वाचलंय आपण परत ते आठवून बघणं, बरोबर. ते जमतंय की नाही लिहायला आपल्याला ते बघणं, ते जास्त मला वाटतंय फायदा होत असेल त्याचा. हो हो. मग त्याच्यानंतरची पायरी आता पुढची आपण ऍक्च्युअली ज्या स्टडी स्किल्स आहेत, जे ओके. आतापर्यंत आपण मोटिवेशन, पूर्वतयारी प्लॅनिंग आहे. ही सगळी पूर्वतयारी आहे, पूर्वतयारी. पण आता आपण ऍक्च्युअली ज्या स्किल्स आहेत बरं. ते बघणार आहोत. हा. तर आमच्या सायकोलॉजीच्या लिटरेचरमध्ये SQ4R नावाची मेथड, तो त्याचा शॉर्ट फॉर्म त्यांनी सांगितलेला केलाय. आहे. हा. तर सर्वे, क्वेश्चन, रीड, ओके. रिसाइट, ओके. रिव्ह्यू आणि रिफ्लेक्ट ओके. अशा त्या 6 पायऱ्या आहेत. पायऱ्या आहेत. हा. पायऱ्या आहेत. म्हणजे वाचायचं, आता वाचायला ओके. बसलोय, आता अभ्यास सर्वे करायला करताना- बसलोय, एकच मिनिट. तर त्यावेळेला खूपदा मुलं लगेच वाचायला सुरुवात बरं. करतात. आणि मग असं होतं की अरे नाही, मग आता माझं मन डायव्हर्ट होतंय किंवा मी वाचलेलं मला समजत नाहीये. सो जास्तीत जास्त तुम्ही वाचताना आकलन कसं होईल याच्यासाठी ही शोधून काढलेली प्रभावी पद्धत आहे. ओके. सो पुस्तक उघडल्या वाचायला सुरुवात नाही करायची. सो या स्टेप्सची जायचं. सो पहिली स्टेप आहे ती म्हणजे म्हणजे सर्वे. म्हणजे चक्क ते चाळायचं. म्हणजे तुमचा जो पहिला धडा आहे, फॉर एक्झाम्पल, तुम्ही फक्त जस्ट गो थ्रू इट, की वर बघायचं, टायटल्स काय आहेत, आकृत्या काय आहेत, चाळात. म्हणजे त्याच्यातनी काय होतं ना, मेंदूमध्ये पण एक क्युरिओसिटी पण निर्माण होते. अरे अच्छा, हे काय आहे, काय असेल बरं. आणि एक साचा पण तयार होतो की त्या अनुषंगाने नंतर मेंदू त्याचं ग्रहण करू शकतो. म्हणून सुरुवातीला म्हणजे फक्त ते चाळा. म्हणजे एक जस्ट रूपरेषा तुम्हाला कळते की बाबा हा आता आपण काय, हे समजा मॅग्नेटिझम हा धडा आहे, तर मग त्या धड्यामध्ये काय काय येणार आहे पुढे ह्याची साधारण कल्पना आपल्याला येते आणि त्या कल्पनेचा आपल्याला नंतर वाचताना फायदा होणार आहे. त्यामुळे आधी सर्वे करणं ही त्यातली पहिली पायरी आहे. म्हणजे पुस्तक सहज चालता आलं पाहिजे पहिल्यांदा. सहज म्हणजे किती धडे आहेत आणि त्याचं साधारणपणे आपल्याला त्याची मग प्लॅनिंग करता येईल ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला 10 धड्यांचा अभ्यास करायचा आहे एका परीक्षेसाठी, आणि मग ते कोणते आहेत, त्याचे चॅप्टर्स कसे आहेत, त्याप्रमाणे मला ती प्लॅनिंग करता येईल. हा सर्वे झाला. बरोबर आहे. बरोबर. पुढे मग त्यानंतर पुढे SQ म्हणजे क्वेश्चन. ओके. तर यामध्ये 2 पद्धती आहेत की एकतर तुम्ही हे सर्वे केल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय प्रश्न उभे राहत आहेत ते बघा. म्हणजे उदाहरणार्थ समजा भूगोलामधला असा धडा आहे की भारतामध्ये वेगवेगळ्या मसाल्यांचं उत्पन्न कुठे होतं सगळ्यात जास्त, कुठे म्हणजे शेती केली जाते आणि कुठे जास्त त्याचं मार्केट आहे. सो तुम्ही ते चाळल्यानंतर तुमच्याही मनात प्रश्न उभे राहतील, त्याच्याकडे बघा की अच्छा म्हणजे हे वेगवेगळ्या प्रांतामध्ये मग तिथल्या हवामानामुळे आहे का हा फरक. तुमच्या मनामध्ये जे प्रश्न येत आहेत ते बघा. त्या प्रकरणाखाली जे प्रश्न दिलेले असतात ते बघा. किंवा
अनेकदा हल्ली आपल्याला सगळी टेक्स्टबुक्स इतकी सुंदर हम्म. डिझाईन असतात ओके की प्रत्येक टेक्स्टबुकच्या मागे प्रत्येक किंवा कधी कधी छोटे छोटे त्या ह्याच्यातले युनिट्स केलेले असतात की ओके. तेवढा एक धडा हम्म. पण 3 विभागलेला भागांमध्ये असतो. विभागलेला असतो. त्या प्रत्येक विभागाखाली सुद्धा प्रश्न असतात. ओके तर ते प्रश्नच मुलांनी आधी बघून बघून. घ्यायचे. हा. आपल्याला उलटं वाटतं, आपल्याला असं बर, वाटतं की बर, नाही, बर. अख्खं वाचूया आपण आणि मग मग प्रश्न प्रश्न बघूया. बघूया. पण इथे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आधी ते प्रश्न बघा, ओके कारण मग तुमचा मेंदू त्या पद्धतीत त्याची उत्तरं शोधायला शोधण्याकरता लागतो. वाचतो. विचार करायला लागतो बरोबर. तसं. बरं, मग इंटरेस्ट पण बरं. वाटतं त्यामध्ये हम्म, मला ते बरोबर. अभ्यास करण्यामध्ये आणि मग मन लागतं पण, म्हणजे एकाग्रतेसाठी पण ते खूप पूरक ओके. आहे. क्वेश्चन म्हणजे क्युरिओसिटी, की आपली हा. क्युरिओसिटी वाढवायला लागेल आपल्याला स्वतःलाच, नाही का? हो. की बाबा या विषयामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर ह्याच्यात काय असेल, कसं कसं असेल, अगदी. बरोबर? बरोबर म्हणजे बरोबर क्वेश्चन आणि क्युरिओसिटी ह्या ऑलमोस्ट सिमिलर गोष्टी आहेत. बरोबर. त्याच्यानंतर मग पहिला आर येतो, जे 4 आर आहेत त्यातला, की तो आता मग तुम्ही ऍक्च्युली वाचायला सुरुवात करा. ओके की कारण तुमच्या मेंदूलाही माहिती की काय वाचायचं आहे. बरं. हं, मग ती ऍक्च्युली रीडिंग ही पुढची स्टेप आहे. मग आता त्यात सुद्धा आपण जर का त्या धड्याचे छोटे विभाग करून एका वेळेला एकच तेवढा वाचला, ओके पूर्णपणे समजून घेतला, की मग पुढच्या विभागाकडे बरोबर. जा तुम्ही त्या धड्याच्या. असं नको की समजतंय किंवा समजत नाहीये तरी आपलं वाचन चाललंय, जायचं, हा, पण त्याचा असं नको उपयोग होणार व्हायला. नाही. बरोबर. म्हणजे आपल्यालाच कळलं पाहिजे की हा भाग म्हणजे काय. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला आपण एक सोपं उदाहरण घेऊया. हा भाग म्हणजे आजच्या या धड्याची इंट्रोडक्शन आहे, ओळख आहे या विषयाची. ओके, ओळख झाली. आता पुढे असे भाग करायला लागतील. मग आता त्याला जोडूनच म्हणजे तुम्ही वाचत असतानाच पुढचा भाग खरं सुरू होतो, जो आहे रिफ्लेक्शन. ओके म्हणजे तुम्ही महत्वाच्या गोष्टींखाली अंडरलाईन करा. ओके किंवा त्याच्या नोट्स काढा. तुम्ही म्हणजे तुम्हाला वेगळीकडे फक्त पॉइंट्स लिहायचे आहेत किंवा आकृतीच्या स्वरूपात ते पॉइंट्स लिहायचे आहेत. सो हे काम तुम्ही वाचत असताना पॅरलली करता. तो ओके. पुढचा आर येतो. मग त्यानंतर तिसरा आर आहे की नोट्स. म्हणजे नोट्स किंवा अंडरलाईन जे करायचंय ते मुख्य त्यातला जो बरोबर पॉइंट आहे Points त्याला आहेत. अंडरलाईन करायला लागेल. बरोबर, मुख्य पॉइंट्स अंडरलाईन करा. त्यासाठी तुम्ही वेगवेगळे कलर्स पण वापरू ओके शकता. हा किंवा वेगवेगळे कलर्स वापरून आपण म्हणजे स्मृतीतंत्रामध्ये ते पाहूयात की कसं ते नोट्स कशा काढायच्या, ओके. इफेक्टिव्ह होतात. ओके पण हे कामही तुम्ही पॅरलली करू शकता. हा दुसरा आर झाला. आणि मग तिसरा आर आहे तो रिसाईट. म्हणजे काही गोष्टी आहेत त्या मात्र तुम्हाला पाठ कराव्या लागतात. बरं. म्हणजे या मानसशास्त्रामध्ये जी संशोधनं झाली याबद्दलची ना, त्यात असं आढळलेलं आहे की जी आपण घोकमपट्टी करतो ना, ती खरं तर खूप कमी प्रतीची अभ्यास पद्धती आहे. ओके त्याने तुम्ही विसरण्याचे चान्सेस जास्त ओके. असतात. त्यामुळे तेवढंच रिसाईट करा की जे अगदी आता आवश्यकच आहे. म्हणजे व्याख्या आहेत किंवा काही महत्वाचे घटक आहेत, महत्वाची नावं आहेत, तर ते तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. त्यावरती पाठ करायला तुम्ही भर द्या, पण बाकी हे सगळं जास्त समजून घेण्याकडे किंवा आकलन करण्याकडे जास्त भर द्या. आणि मग चौथी पद्धत आहे ती आहे रिव्ह्यू. म्हणजे आपल्याला त्या एखाद्या प्रश्नाकडे बघितलं आपण की त्याचं जे उत्तर आहे त्याच्यात समजा 8 ते 10 मुद्दे आहेत. ओके. तर ते सगळेच्या सगळे आपल्याला येत आहेत का नाही आणि त्याच ऑर्डरनी नीट लक्षात राहतात का नाही, तर ते स्वतःशी म्हणून बघणं. काही काही वेळेला तुम्ही लिहून पण ते बघू शकता की आपले सगळे मुद्दे. कारण बरेचदा माझ्या पाहण्यात अशी मुलं येतात की ते म्हणतात पण आम्ही तर छान उत्तर लिहिलं होतं, आम्हाला मार्क नाही मिळाले. त्याचं कारण त्यातले जे महत्वाचे 8 मुद्दे होते त्याच्यापैकी तुम्ही 4 किंवा 5च लिहिलेत, पण 3 महत्वाचे मुद्दे तुम्ही गाळलेत आणि त्यामुळे तुमचे मार्क गेले. ते सगळे मुद्दे आपल्याला येत आहेत का नाही ते स्वतः बघणं, लिहून काढणं आणि मग परत टेक्स्टबुक मध्ये जाऊन बघणं की आपण यातले 8 आपण लिहिले, कुठले 3 आपल्याला राहिले आपल्याकडे. रिव्ह्यूची प्रोसेस खूप गरजेची आहे. कारण मला असं वाटतं या करत नाहीत आणि मुलं म्हणजे ते वाचून ते म्हणतात हा धडा वाचलाय, झालं आमचा अभ्यास. हा, आणि अंडरलाईन केलं आणि सोडून दिलं असं नाही होणार आहे. बरोबर. तर तो एक प्रकारचा काय म्हणूया त्याला रिमेंबरिंगचा भाग तो केलाच पाहिजे. एक्झॅक्टली. कारण ठीक आहे अंडरलाईन केलं, पण मी एकदा मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये ना की जी मेथड मला फार आवडते लिहून काढणं. कारण एकदा वाचल्यानंतर मला लिहून काढल्याशिवाय लक्षात राहत नाही. तर लिहून काढणं, किमान एक मुद्दा किंवा एक शब्द ते किंवा ते पॉइंट्स नुसते असं जरी झालं तरी त्याचा फायदा जास्त होईल. बरोबर. ओके. म्हणजे हे ज्या ह्या स्टेप्स आहेत, सर्वे, क्वेश्चनिंग म्हणजे क्युरिओसिटी, देन 4 R's. पहिला आर आहे तो रीडिंग, दुसरा रिफ्लेक्ट,
रिसाइट आणि रिव्ह्यू. ओके, हे 4 R झाले. आता पुढे आणि म्हणजे त्या रिव्ह्यूचं ना आणखी एक महत्व सांगते की खूप वेळा असं एक ओव्हर कॉन्फिडन्स असतं की वाचलंय ना मग मला आठवेल. ओके. सो रिव्ह्यूनी ही मदत होते की खरंच आठवते. ओके. एक तो म्हणजे मेंदूची ती पण प्रॅक्टिस होते की मला आठवायचंय. ओके. सो रिप्रोडक्शनची पण एक सवय लागते, सराव लागतो. सो ते रिव्ह्यूचं महत्व आहे. ओके. सो आता आणि कोणत्याही परीक्षकाला जर का ते मुद्देसूद लिहिलेलं असेल तर सगळे मार्क द्यावेसे वाटतात. बरोबर आहे, कारण महत्वाचाच मुद्दा गाळलाय तर बाकी सगळं बरोबर लिहिलंय तर मग ते मार्क कमी पडतात, ते मार्क कमी जात होतात. बरोबर. मला वाटतं मुद्देसूदपणा ही एक सवय लावून घेतली पाहिजे याच काळात. अगदी. कारण आपण आता सध्या जे आज आपला जो विषय आपण मांडतोय तो साधारणपणे 12वीच्या विद्यार्थ्यांनी, कारण ही पायरी आहे, आपण जे बोलतोय ही पुढच्या येणाऱ्या सगळ्या मोठ्या अभ्यासक्रमाची ही पायरी आहे. हो. बरोबर. त्याच्यानंतर सो आता पुढे आहे तो ऍक्च्युअली लर्निंग की हे म्हणजे हँड इन हँडच जातं. आपण अभ्यास करतोय म्हणजे वाचन करतोय म्हणजेच अभ्यास करतोच आहे. पण अभ्यास करताना म्हणजे ऍक्च्युली अध्ययन करताना काही गोष्टी तुम्ही ज्या वापरू शकता ते असं आहे की आयदर डिव्हिजन ऑफ टाइम किंवा डिव्हिजन ऑफ कंटेंट. ओके. म्हणजे तुमचा एखादा धडा किंवा एखादं युनिट हे इतकं मोठं असतं की ते तुम्ही सलग एका बैठकीमध्ये नाही करू शकत. तर त्यामुळे त्यावेळेला ते डिव्हिजन ऑफ दॅट कंटेंट इज इफेक्टिव्ह की तुम्ही असं अभ्यासाला बसताना तुम्ही ठरवू शकता की ओके याचा हा निम्मा भाग करून मग मी ब्रेक घेणार आहे. ओके. आणि काही वेळेला ते छोटे छोटे युनिट्स असतात. सो त्यामुळे तुम्ही त्यावेळेला डिव्हिजन ऑफ टाइम इज इफेक्टिव्ह. ओके, मी 50 मिनिटं बसेन मग मी ब्रेक घेईन, मग त्या 50 मिनिटात जेवढं होईल तेवढं. सो हे थोडंसं लक्षात घेऊन तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या त्या सगळ्या जे काही अभ्यास मटेरियल आहे त्याचं प्लॅनिंग करा, त्याचं विभाजन करा. आणि मग पुढे येतं ते आता हे सगळं लक्षात कसं ठेवायचं, कारण महत्वाचा भाग आहे तो लक्षात ठेवणं. मुलांच्या मनावर तो एक खूप ताण असतो की एवढा अभ्यास आहे मोठा, तर तो मला अख्खा कसा लक्षात राहील. तर किंवा आपण काही काही वेळेला बघतो बघा की एखादा जादूगार असतो आणि तो असं एकदम 50 माणसांची नावं लक्षात ठेवून दाखवतो. तर खरं तर आपल्याला तेवढी स्मृतीची आपल्या कपॅसिटी आहे, तेवढं आपण खूप लक्षात ठेवू शकतो. पण त्याची काही साधी सोपी तंत्र आहेत की ज्याचा वापर केला तर आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायला सोप्या जातील. त्याला निमॉनिक्स असं म्हणतात, म्हणजे स्मृती तंत्र, कशी स्मृती वाढवावी त्याची तंत्र. त्यातली काही सांगतो. एक आहे की मेथड ऑफ लोकाय म्हणून नाव आहे त्याला. तर समजा तुम्हाला तर 10 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, तर तुमच्या मनाशी तुम्ही एक इमॅजिनरी स्टोरी क्रिएट करायची असते. की आता समजा आपण असे विचार करूया की मला सल्फरचे उपयोग लक्षात ठेवायचे आणि त्याचे समजा मेडिसिनसाठी उपयोग आहे किंवा काहीतरी से गन पावडरसाठी उपयोग आहे किंवा असे वेगवेगळे आहेत उपयोग. तर मी बाहेर जायला निघाले आणि घरातनं बाहेर जाताना दाराजवळ मला एक औषधाची बाटली दिसली. त्याच्यानंतर मी पुढे गेले, जिन्यातनं मी खाली उतरले तर मला तिथे एकदम एक बंदूक ठेवलेली दिसली. मला असं वाटलं की अरे इथे बंदूक कशी काय. अशा पद्धतीची एक स्टोरी आपण आपल्या मनात क्रिएट करायची आणि त्या ठिकाणी ती जी त्या गोष्टी आहेत, हे औषधाची बाटली तुम्हाला दिसली किंवा गन दिसली, तर त्या औषधाच्या बाटलीवरनं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की इट इज युज्ड फॉर मेडिसिन. मग त्या गन वरनं लक्षात आलं पाहिजे गन पावडर. अशासारखं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याला मेथड ऑफ लोकाय म्हणतात की तुम्ही एक गोष्ट रचायची त्या ठिकाणी, कारण ती व्हिज्युअल इमेजरी तयार करायला पाहिजे, लक्षात ठेवायला खूप सोपी असते. त्या अनुषंगाने त्याचे एक मला वाटतं हे तंत्र खरं तर मग असं तुम्ही जेव्हा तुमच्या एक रिलॅक्स टाइम जो असतो तेव्हा सुद्धा हे करता येईल नाही का, स्वतःला एक्सरसाइज म्हणून. की बाबा बरेचसे जे उत्तम वक्ते असतात ना ते हे तंत्र खूप वापरतात. म्हणजे ज्या हॉलमध्ये भाषण द्यायचे किंवा ज्या हॉलमध्ये एखादं मोठं व्याख्यान द्यायचंय, सो ते मनाने त्यातल्या वेगवेगळ्या जागांवरती त्यांनी ते पॉइंट्स लोकेट केलेले असतात. की मी दाराकडे बघितलं की मला तो पॉइंट आठवतो, की माझा पहिला पॉइंट हा इथे असणार आहे, दुसरा पॉइंट या खिडकीकडे असणार आहे. लोकेशन्स आर यूज टू रिमेंबर. सो अशा म्हणून त्याला मेथड ऑफ लोकाय असं म्हणतात. ॲक्रॉनिम हा जो आपण बरीच मुलं तो वापरतात, ॲक्रॉनिम्स करून ठेवायचे. आता जसं आपण रोजच्या ह्याच्यात सुद्धा की इंद्रधनुष्याचे रंग लक्षात ठेवण्यासाठी आपण
तो वापरतो किंवा बरोबर. इंग्लिशमध्ये विबग्योर. मग तो शब्द लक्षात ठेवायला खूप सोपा असतो. आणि मग त्याच्या एकेका अल्फाबेट एक एक रंग येतो. रंग लक्षात तर तशा टाईपचं तुम्ही तुमच्या त्या जे तुमचं अभ्यासाचं जे मटेरियल आहे त्याच्यावर बेस्ड पण तुम्ही एकच शब्द तयार करून ठेवता. तो शब्द तुम्ही लक्षात ठेवता आणि त्याच्या प्रत्येक फर्स्ट अल्फाबेट काही तंत्र, म्हणजे ही तंत्रच आहेत. बरोबर. एक मला आता आठवलं म्हणून सांगते. माझी स्वतःची एक पद्धत होती. म्हणजे मी माझ्या नोट्स काढायच्या वर्गातली. तर आता समजा मला ना पॉलिटिकल सायन्स फार विषय आवडायचा विषय. तर त्याची माझी स्वतःची पद्धत होती. भारतीय प्रशासन सेवा असं लिहायचं असेल तर मी से अशी लिहायची. किंवा असे छोटे छोटे काय म्हणूया त्याला पॉइंट, म्हणजे काय शॉर्ट फॉर्म्स, आद्याक्षर, ही माझी सवय होती. त्यामुळं एक मात्र होतं की मला लक्षात राहायचं. आणि दुसरा फायदा, माझी वही कुणी पळवायचं नाही, कारण ते कुणालाही कळायचं नाही ना काय लिहिलंय. पण मला त्याचा खरंच फायदा व्हायचा. कोडवर्ड्स होते ते, आणि ते खरंच त्याचा फायदा व्हायचा मला. त्याच्यानंतर माइंड मॅप्स तयार करणं हा एक्झॅक्टली एक ती आकृती असते की तुमच्या मनाप्रमाणे की तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास केल्यानंतर मध्यावर तो महत्वाचा विषय आहे, सेंट्रल कन्सेप्ट, ती लिहून ठेवणे. आणि मग त्याचे जे असे आरे, सूर्याचे कसे आरे असतात, तशा प्रत्येक आऱ्यामध्ये त्या विषयाला जोडलेले बाकीचे जे विषय आहेत ते छोटे छोटे लिहून ठेवणे. आणि मग ह्या सगळ्याचं एकच व्हिज्युअल तुमच्या मनात राहतं. हे असं आहे, त्याला माइंड मॅप म्हणतात. बरोबर. आणि त्याचा पद्धती खूप वापरली जाते. अनेक असं म्हणजे चायनामध्ये त्यांच्या स्कूल एज्युकेशन मध्ये खूप खूप वापरली जाते आणि त्यांना त्याचे खूप चांगले परिणाम दिसून आले. म्हणजे शिकवतानाही अशाच पद्धतीने शिकवलं जातं. अशा पद्धतीने शिकवलं जातं. आणि याचे कारण असं आहे की आपली स्मृती जी आहे ना ती प्रतिमांच्या किंवा इमेजेसच्या साहाय्याने जास्त काम करते. म्हणून आपण जे पाहतो ते आपल्या जास्त लक्षात राहतं. किंवा आपण सिनेमा पाहिला किंवा सिरियल पाहिली की अगदी तशीच्या तशी ती प्रतिमाकरण ठसते आपल्या मेंदूवर. म्हणून जेवढं आपण आकृत्यांच्या स्वरूपात अभ्यास करू ना तो जास्त लक्षात राहतो. सो मगाशी मी सांगितलं की नोट्स कशा काढायच्या, तर एक तर हे माइंड मॅप हे खूप छान तंत्र आहे नोट्स काढण्यासाठी. किंवा तुम्ही फ्लो चार्ट्स तयार करा. किंवा म्हणजे आम्ही एक असं उदाहरण देतो की पहिल्या महायुद्धाची कारणं, दुसऱ्या महायुद्धाची कारणं. तर सरळ एक विमान काढा की मध्ये ते विमानाचं मुख्य अंग म्हणजे ते पहिल्या महायुद्धाची कारण आणि एक एक पंख म्हणजे ती कारण. सो ही इमेज तुम्हाला परीक्षेत आठवते आणि मग लिहिणं त्याचं डिस्क्रिप्शन लिहिणं सोपं जाईल. सो हे तंत्र आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या स्मृती तंत्रांचा विसर पडलाय का, काही राहिलंय का? एक मुद्दा अनेकदा भाषेचा अभ्यास करताना पेग मेथड म्हणून वापरतात. म्हणजे मी सुद्धा जर्मन शिकत होते तेव्हा खरं तर आम्हाला हे शिकवायचे की फॉर एक्झाम्पल की वहीमध्ये तुम्ही पेग म्हणजे खुंटी ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यात आपण वेगवेगळ्या गोष्टी अडकवतो. तसं एका पानावरती एक खुंटी आहे की सगळी प्राण्यांची नाव आहेत. सो तिथे आम्ही कुठेही शिकताना नवीन प्राण्याचा जर्मन शब्द जो आहे तो लिहून ठेवा त्या खुंटीवर. ओके. आणि म्हणजे एक खुंटी एक सब्जेक्ट. करेक्ट. एक खुंटी म्हणजे एक टायटल आहे की त्याच्या अंदर जे शब्द आहेत. मग दुसरी काय की काहीतरी तिथल्या माणसांची नावं असतात, मग ती अशा तुम्ही खुंट्या करू शकता. हे लँग्वेज शिकण्यासाठी खूप इफेक्टिव्ह नेमोनिक्स आहे. मला असं वाटतंय, कारण मी लँग्वेजची आहे म्हणून मला असं वाटतंय, फॉर एक्झाम्पल समजा आपण एक कथा शिकतोय तर एक खुंटी ह्या कॅरेक्टरची असेल, बरोबर. दुसरी खुंटी असेल ती प्लॉटची असेल, म्हणजे ही घटना झाली, ही झाली, ही झाली, ही झाली, त्याच्यानंतर त्याचे इम्प्लिकेशन्स काय किंवा त्यांचे रिलेशनशिप कसे आहेत त्यातले. मला वाटतं ह्या खुंट्या अशा करत गेलो तर ते जास्तीत जास्त लर्निंग सोपं होईल, नाही का? अगदी. आणि मग पुढे काही जण त्याला चाली लावतात, म्हणजे काही ती म्युझिकल मेमरी खूप असते त्यामुळे कंटेंटला छान चाली लावून ते लक्षात ठेवतात. बरोबर. तुम्हाला काय सोयीचं जाते ते तुम्ही वापरू शकतो. मला आठवतं की आम्ही जेव्हा एसवायला मला डेव्हलपमेंटल सायकोलॉजी विषय होता तर त्या सरांनी आम्हाला सांगितलं होतं की खूप सारे चार्ट्स करा. आणि आमचं असं घर भरलेलं होतं की पण खूप सोपं गेलं की म्हणजे प्रत्येक एक डेव्हलपमेंटल स्टेज की इन्फन्सी आहे किंवा मग पुढे जाऊन चाइल्डहुड आहे, ओल्ड चाइल्डहुड आहे, त्या प्रत्येकाची काय वैशिष्ट्य आहे त्याचे सगळे आम्ही असे कलरफुल चार्ट्स केले होते आणि ते छान लक्षात राहिले होते. त्यामुळे आणि तसंही कलर्सचा वापर करणं अभ्यासात की स्केच पेन, बरोबर, एक्झॅक्टली, मी तेच, त्यांनी खूपच लक्षात ठेवायला मदत होते आणि ते जास्त क्रिएटिव्ह होईल आणि ते जास्त
काय म्हणूया त्याला, मजा येते. मजा, हा तेच, मजा येणारा अभ्यास होईल तो जास्त, नाही का? बरोबर बरोबर. आणि मोनोटनी जाईल त्यातली. एक्झॅक्टली. कारण काय होतंय, वाचत गेलो, अंडरलाईन केलं, ठीक आहे, आपण रिव्ह्यू केला, एक त्याचं त्यातला आर मधला शेवटचा आर काय आहे तो रिव्ह्यू. तर रिव्ह्यू केला, पण तो जास्तीत जास्त मजेशीर करणं आणि त्याचा आपल्याशी फायदा करून घेण्यासाठी हे तंत्र जास्त उपयोगी होतील. पुढे मग आता आणि अक्रॉस्टिक्स पण, जसं आपण मगाशी अक्रॉनिम म्हटलं की आपण विबग्योर तसं लक्षात ठेवलं, तर तसंच अक्रॉस्टिक्स म्हणजे की एक अख्खं वाक्य तुम्ही तयार करून ठेवू शकता आणि त्यातल्या प्रत्येक शब्दाच्या पहिल्या अक्षरावर काहीतरी. आता फॉर एक्झाम्पल आपलं सोलर सिस्टीम मधले प्लॅनेट्स आहेत, तर ते जे वाक्य आहे, बरीच लहान मुलं 6वी 7वीतली मुलं ते वापरतात मेमोराईज करण्याकरता. माय व्हेरी अर्नेस्ट मदर, म्हणजे मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, जस्ट डस समथिंग असं काहीतरी, की ते ज्युपिटर, सॅटर्न. बर. म्हणजे मग त्या खूप मोठ्या चॅप्टरचं एक अख्खं वाक्य अॅक्रॉनिम म्हणून तयार करायचं. नाही, एका विभागाचं, म्हणजे एका विभाग. ओके. हा, की आता समजा बायोलॉजीमध्ये की तुमचे ते बरेच फायलम, ते क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स आहे, की बरेच ते फायलम, प्रोटोझोआ, पॉरिफेरा आणि असे सगळे येतात. तर त्याचा जर का त्या पी त्याच्यानंतर काय ॲनेलिडा, काय नावं असतात, तर त्या पी हे ते सगळी सिरीज लिहून ठेवली की त्याच्यावरनं एक वाक्य तयार करायचं. ते फनी पण असलं पाहिजे, लक्षात राहतं वाक्य. आणि मग त्याच्या प्रत्येक पहिल्या शब्दाला, पहिल्या अक्षराशी निगडीत एक कन्सेप्ट. आणि जेव्हा आपण ते रिकॉल करणार आहे तेव्हा ते आपोआप त्याचं असोसिएशन तयार होईल. बरोबर. पुढे आता फायनल गोष्ट आहे ती म्हणजे पेपर लिहिणं. महत्वाची आहे की परीक्षा, आता तुम्ही परीक्षेचा दिवस आहे आणि तुम्हाला आता पेपर लिहायचा आहे, की तुम्ही आधीचं सगळं केलेलं आहे, छान वाचून झालेलं आहे तुमचं, तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी वेगवेगळी तंत्र वापरलेली आहेत, आणि आता फायनल तुमची कसोटी आहे की जसं आता फायनली फील्ड, म्हणजे ऍक्च्युअली ग्राउंडवरती जाऊन क्रिकेटची मॅच खेळायची आहे, तसं ते आहे की आता ऍक्च्युली पेपर लिहायचा आहे. पण त्याला सुद्धा तुम्हाला एक म्हणजे तयारी करायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी काही गोष्टी तुम्ही फॉलो करायला पाहिजे. सो बऱ्याचदा म्हणजे अनेक मुलांना परीक्षेची खूप भीती वाटते, आणि काही कॉमन त्यांना ज्या समस्या असतात ते हे असतात की पेपर हातात आला की एकदम ब्लँक होऊन जातो, किंवा आठवेल की नाही ही भीती वाटते, वेळ पुरेल की नाही ही भीती वाटते. तर यासाठी आपल्याला त्या परीक्षेचा पण, म्हणजे त्या वेळेचं पण एक छानसं नियोजन करून ठेवलं पाहिजे. की एक पहिली गोष्ट म्हणजे ज्या दिवशी तुमचा पेपर आहे त्या दिवशी तुम्ही झोप घ्या पुरेशी. तुम्ही खूप मेंदू थकलेला असेल तर तुम्ही किती ते प्रोड्यूस करू शकणार, परत रिप्रोड्यूस करू शकणार, म्हणजे त्यामुळे व्यवस्थित झोप घ्या, व्यवस्थित खा त्या दिवशी. तुम्ही भुकेल्या पोटी जाऊ नका. बरोबर. अनेकांना चक्कर येते परीक्षा. आपण हे खूप वेळा पाहतो नाही का, की परीक्षा चालू आहे आणि चक्कर येते, काही वेळेला आपल्याला चॉकलेट्स द्यावी लागतात. हो बरोबर आहे. मग सो भुकेला पोटी मेंदूही नाही छान काम करू शकत, त्यामुळे खाल्लं पाहिजे. तुम्ही व्यवस्थित खा, मेंदूला एनर्जीची गरज असते, त्यामुळे तसं तुम्ही खाऊन मग पेपरला जा. आणि मग पहिल्यांदा तुम्हाला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करू नका, कारण तोही ओव्हरलोड होतो. बाकीची मुलं पण हे करत, अरे तू हे केलेस का, ते केलं का, नेमकं ते बघायला गेलं की अरे ते आपण ऑप्शनला सोडले, पण काय उपयोग आहे शेवटच्या 5-10 मिनिटात वाचून सुद्धा काही लक्षात राहणारच नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करायची गरज नाही. आणि मला असं वाटतं त्यावेळेला थोडं स्वतःला शांत ठेवायला शिकलं पाहिजे, की ठीक आहे आपण जेवढं केलंय तेवढ्यावर एवढं करूया, तो स्वतःचा एक कॉन्फिडन्स आला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपण आतापर्यंत जी तंत्र सांगितली SQR4R, तर ही जास्त अंमलात आणली, आणि त्याच्या अगोदरची की प्लॅनिंग कसं पाहिजे, टाइम टेबल बनवलं, तर हे सगळं केलं तर मला असं वाटतं की तो शेवटच्या 10 मिनिटा अगोदरचा जो काही स्ट्रेस आहे तो जरूर कमी होईल, नाही का? कमी होईल, खूप कमी. आणि तो स्ट्रेसच मला वाटतं जास्त मारक आहे, कारण ते शेवटच्या आठवड्याभरात बाजारातनं पुस्तक विकत आणून अभ्यास करायचं हे जे करतात त्यांनी ते होणार की शेवटच्या मिनिटाला तुम्ही आत जाता आणि कोणीतरी तुम्हाला म्हणतं की अरे हे नक्की येणार आहे बरं, कारण तुम्ही बघता अरे त्यामुळे तुम्ही आधीपासून जर प्लॅनिंग केलं ऑब्व्हियसली हे नाही होणार. ओके. आणि मग परीक्षा हॉलमध्ये जायच्या आधी थोडं शांत राहा. पुढे पाणी घेऊन जा आठवणी बरोबर. सगळी स्टेशनरी लागणारी ठेवा, म्हणजे आयत्या वेळेस
ते आता ऍडिशनल बरोबर, टेन्शन स्ट्रेस नको यायला. आय कार्डच विसरलंय किंवा हॉल तिकीटच हम्म. विसरलंय, ती व्यवस्थित तयारी करून जा. सफिशियंट पेन आहेत तुमच्याकडे, की ओके. एकातली शाई हा. संपली तरी अजून आहे. स्टेशनरी व्यवस्थित घेऊन जा आणि शांत बसा. खरं तर चक्क जाऊन पेपर हातात येईपर्यंत शांत शांत बसा. बस. हा. आणि पेपर जेव्हा तुमच्या हातात येतो तेव्हा सुद्धा तो आधी सगळा बघा. ओके. म्हणजे खूपशी मुलं पहिला प्रश्न बघतात आणि मगच पॅनिक होतात. हा. तो पहिला मोठा एक ब्रॉड क्वेश्चन असतात, तो तेवढाच बघतात कारण त्यांना लिहायची घाई असते. ओके. तो बघितल्यावर त्यांना लक्षात येतं की अरे ह्याचा अभ्यास आपला नीट झालेला नाहीये, पण बाकीचं सगळं येत असतं ना ओके. तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला तो एकदा तर म्हणजे माझ्या माहितीत एकांचं असं झालं होतं की पहिल्या प्रश्नावर येत नसताना खूप वेळ घालवला त्या मुलाने, ओके. खूप वेळ घालवला आणि हा. नंतर त्याला लक्षात आलं की त्या अख्ख्या प्रश्नाला ऑप्शन होतं. बापरे, म्हणजे अख्खी प्रश्नपत्रिका वाचली नाही त्याचा हा परिणाम. म्हणजे मुख्य सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो अख्खा पेपरच असा होता की जे 7 ब्रॉड प्रश्न विचारले होते त्यापैकी कोणतेही 5 म्हणजे त्यांनी त्याच्या करता आलं असतं त्याला. पण सगळ्यात एक्झॅक्टली. सो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या पहिल्यांदा पेपर व्यवस्थित वाचा. काही ऑप्शन्स आहेत का, ते किती मार्कांना विचारले, त्याप्रमाणे आपलं प्लॅनिंग सुरू करायला. बरोबर. मग एक्झॅक्टली. सो प्लॅनिंग सुरू करा की काय 2 तास आहेत, 3 तास आहेत, सो साधारणतः प्रत्येक प्रश्नाला किती वेळ द्यायचा, त्यातला कुठला महत्वाचा आहे हेही बघा. की म्हणजे 15 मार्काचा प्रश्न आहे तर तुम्ही भरपूर उत्तर लिहा त्याला. पण खूपदा विद्यार्थी असं करतात 5 मार्काचा आहे तरी त्याला इतकं लिहून ठेवतात, मग तुमचा वेळही खूप जातो. सो तेही थोडं नियोजन करा की किती लिहायचे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला किती लिहायचे आणि त्यानुसार तुमचं वेळेचं नियोजन करा. खूप वेळा याची पण मदत होते की मागच्या पानावर तुम्ही एक रफ स्केच काढून ठेवा की ओके हा पॉईंट, त्याचे हे सब पॉईंट्स आहेत, लिहिताना तुम्ही डिटेलमध्ये लिहू शकता. ते आठवतील तसे तिथे मला वाटतं सब पॉईंट्स लिहिणं सोपं जाईल, नाही का. बरोबर. आणि छान कसं होतं, पहिल्या प्रश्नाला खूप लिहिलं जातं आणि मग दमतं पण, मुलाचा स्टॅमिना संपून जातो, हातही दमतात आणि त्याच्यानंतर जे बाकीच्या प्रश्नांना जो न्याय द्यायला पाहिजे तो दिला जात नाही. बरोबर. तसं व्हायला नाही पाहिजे. शेवटच्या प्रश्नापर्यंत तुम्हाला न्याय देता आला पाहिजे. म्हणजे आपल्याला तो पेपर सुद्धा प्लॅन करता आला पाहिजे. बरोबर. आणि एक शेवटची 5 मिनिटं तरी थोडी तुम्ही लिहून संपवा. मग महत्वाच्या गोष्टी अंडरलाईन करणं, मग काही विसरले का बघणे, असे ठेवायला पाहिजे. तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लिहित असाल तर मग ते वेळ नाही, म्हणजे तुम्ही खरंच काही राहून गेले का हे चेक करायला वेळ, रिव्ह्यू केला पाहिजे परत, नाही का. रिव्ह्यू केला पाहिजे. आता आपण सगळेजण परीक्षक आहोत तर आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जेव्हा भरपूर पेपर्स येतात तपासायला त्यावेळेला मुद्देसूद लिहिलेला जो पेपर असतो त्याला आपल्याला मार्क देणं सोपं जातं. ते त्या ऑर्डर मध्ये लिहिलं असेल तर आणखीन सोपं जातं की प्रश्न क्रमांक 1 आणि त्याचं उत्तर संपतं, तो भाग तुम्ही पेपरचा सोडून देता, नवीन प्रश्न तुम्ही फ्रेश पेजवर तयार करता, तर ते आपल्याला मार्क देताना सुद्धा खूप सोपं जातं. तर मुलांनी हे थोडंसं लक्षात ठेवून फॉलो केलं की ते खरंच खूप सोपं जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रश्न क्रमांक लिहिण्याची सवय पाहिजे, नाहीतर तुम्ही उत्तर लिहिताय आणि प्रश्न क्रमांक लिहिला. परीक्षकाच्या दृष्टीने ते जडच आहे. म्हणजे काही परीक्षक काय की आम्ही याला मार्कच नाही देणार कारण आम्ही कुठल्या प्रश्नाचं काय लिहिलंय. आपण प्रश्न क्रमांक हा लिहिलाच पाहिजे. म्हणजे मला वाटतं ह्या सगळ्याची खरंच सवय अगोदर लावून घ्यायला लागेल. एखादा पेपर सोडवून एखादं हे की मला आणि तो तुम्ही ऍक्च्युअल तो पेपर असा सोडवला पाहिजे की मी याच परीक्षेच्या रूम मध्ये बसलोय आणि त्याप्रमाणे हा प्रश्न वेळ लावून पेपर लिहिता आला पाहिजे, तो त्याची प्रॅक्टिस. बरोबर. अगदी खरे. अंडरलाईन करा कारण ते पण खूप महत्त्वाचं आहे. आणि मला ना असं वाटतं की हे जे प्रिलिम पासून ते फायनल एक्झाम पर्यंत तो जो मधला वेळ असतो तेव्हा तुम्ही जेव्हा हा एक्सरसाइज करता की वेळ लावून घड्याळ लावून तुम्ही परीक्षा जसं तुम्ही परीक्षेत लिहिणार आहात तसंच तुम्ही घरी सोडवून निघता, तर ते तिथे थांबून उपयोग नाहीये. ते तुम्हाला टीचरकडे जाऊन दाखवलं पाहिजे की मी असा लिहिलाय, ह्याच्यात काही त्रुटी आहेत का, आणि मग तो त्यांच्याकडनं एक फीडबॅक पण घेतला पाहिजे. नाहीतर तुम्ही तुमचे 5 सोडवले, अरे पण सोडवले पण तुला त्याच्यावर काहीच फीडबॅक मिळाला नाही, त्यामुळे तू त्याच चुका परत करत आलास, मग काही उपयोग. आणि तीच चूक मग खरं 6व्या पेपरलाही रिपीट होऊ शकते, नाही का. असं होणार नाही की आपल्याला कधीतरी अचानक सुचेल की हे माझं चुकलंय, आणि पण त्याला एक थोडा गायडन्स घेणं गरजेचंच आहे. तुमचं कॉलेज किंवा शाळा, कॉलेजमध्ये पण टीचर्स असतील किंवा एखाद्या ट्युशन क्लासमध्ये जात असतील तर तिथे तुम्ही सोडवलाय हा पेपर तुमचा तुम्ही, तर ते टीचर्स तपासून की इथे काही किमान एखाद दुसरा तरी तो करून घ्यायला लागेल, नाही का. 5 सोडवलेत पण एखाद दुसरा जरी आपण चेक करून घेतला तरी आपल्या लक्षात येईल की ते
आपली चूक कुठं होतीये, नाही का? बरोबर मग पुढे आता मग आपण सो आता ही प्रामुख्याने स्किल्स झाली, कम्प्लीट झालेली आहेत. कॉमनली जी साधारणतः मुलांना प्रश्न असतात की पॅनिक व्हायला होतं किंवा अभ्यास केलेला असतो पण त्यावेळेला तिथे इतक्या टेन्शननी आठवत नाही, मग अशा वेळेला काय करायचं. सो त्यासाठीच्याही मला वाटतं आपण काही टिप्स सांगू, नाही का, की तुम्हाला खूप टेन्शन आलं तर काही गोष्टी आहेत की ज्यांनी आपल्याला मदत होते. सो अगदी साधी गोष्ट आहे त्यातली की डीप ब्रिथिंग करा, कारण त्यांनी आपल्याला पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि मग तुम्ही तुमचा मेंदू परत काम करू शकतो. शांत बसा, डीप ब्रिथिंग करा, पाणी प्या, किंवा छोटे छोटे माइंडफुलनेसचे एक्सरसाइजेस असतात की जसं फॉर एक्झाम्पल तुमच्या पाचही ज्ञानेंद्रियांना आता काय अनुभव येतो ते बघा. बघा की काय काय दिसतंय बाजूला, काय ऐकू येतंय, तुम्ही बसलाय तो बेंच तुम्हाला कसा जाणवतो. सो तुम्ही ते प्रेझेंट मोमेंट मध्ये येता आणि थोड्या मनाच्या सगळ्या स्ट्रेस मधून, अँझायटी मधून बाहेर पडायला मदत होते. आणि महत्वाचं मला असं वाटतं की आपण अभ्यास करणं हे आपल्या हातात आहे. आपण अभ्यास करून तो पेपर नीट लिहिणं आपल्या हातात आहे आणि हाच गोल आपण ठेवू शकतो. म्हणजे असा गोल ठेवणं की मला 90% पडायला पाहिजे, तर 90% ते इतकं म्हणजे ते कोण पेपर तपासतंय यांच्याही हातात असल्यामुळे बाह्य कितीतरी घटक आहेत, दीज आर फॅक्टर्स बियॉन्ड युअर कंट्रोल. तर त्याच्यावर फार विचार करून त्याच्यात तुमची सायकिक एनर्जी वाया घालवण्यापेक्षा तुमच्या हातात काय आहे तर उत्तम अभ्यास करणं, मुद्देसूद पद्धतीत पेपर लिहिणं, तर त्याच्यावरच फोकस करा. मार्क किती मिळतील, कोण परीक्षक असेल, त्या गोष्टींचा विचार नका करू. आणि तुझं स्पेशलायझेशन आहे ते योग निद्रेत आहे, तर त्याचा काय कितपत या म्हणजे ह्या स्किल्स साठी फायदा होईल त्याचं थोडंसं मार्गदर्शन कर. तर सुरुवातीला मी असं सांगते की स्वामी सत्यानंद सरस्वती म्हणून होते बिहार स्कूल ऑफ योगाचे, तर त्यांनी गेल्या शतकातच ह्या योगनिद्रा नावाच्या तंत्र त्यांनी ते विकसित केलं. हे खूप सोपं आणि खूप साधं तंत्र आहे. शवासनात झोपूनच ते करायचं आहे आणि मग डोळे बंद करून ज्या सूचना मिळतात, म्हणजे ते रेकॉर्डेड सूचना आहेत, त्याप्रमाणे त्याचं पालन करायचं आहे. तर शरीर शांत करणं, श्वास शांत करणं, त्याच्यानंतर मनावर काही दिलेले आहेत त्यांनी एक्सरसाइजेस ते करणं, आणि मग आपल्या सुप्त मनात काही प्रोग्रामिंग ते करून देतात आपल्याला. जसं की तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला जर खूप मनापासून हवी असेल की ती अगदी तुम्हाला तुमची खूप आतून इच्छा आहे की ती गोष्ट व्हावी, तर तुम्ही ते मनात ती इमेज सारखी धरता ना, तर ती जेव्हा तुमच्या त्या सुप्त मनामध्ये ती रुजते त्यावेळेला ती प्रत्यक्षात येते. असं ते तंत्र आहे. तर स्वामी सत्यानंदांनी ते तंत्र असं स्पेसिफिक ग्रुपसाठी पण त्यांनी हे तयार केलं होतं. जसं की प्रेग्नेंट वुमेनसाठी की त्या प्रेग्नन्सीमध्ये त्या बायकांनी की आपला गर्भ खूप छान, आपलं बाळ वाढतंय, मग आपण खूप छान व्यवस्थित आपण लेबरमध्ये जातोय, छान आपल्याला एक हेल्दी बाळ होतंय, अशा टाईपचं ते त्यांना दृश्य दर्शन ज्याला आपण म्हणतो, क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन, तर तसं त्यांनी तयार केलं होतं. आणि आपले योग विद्यापीठाचे जे आता योगाचार्य आहेत श्री विश्वास मंडलिक म्हणून, त्यांनी तर ते विद्यार्थ्यांसाठी योगनिद्रा असं एक स्पेसिफिकली विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले आहे. तर त्यात जे दृश्यदर्शन आहे त्याच्यात हे सगळं येतं की माझा अभ्यास असा छान चालू आहे, खूप मजा येते मला ते अभ्यास करताना. त्याच्यानंतर मी परीक्षेच्या हॉलमध्ये गेलोय, मग मला तो जो पेपर दिसतोय त्यांनी पण मला खूप समाधान वाटतंय, मी सुंदर पेपर लिहिलेला आहे आणि अल्टिमेटली मी खूप छान पास झालोय, अशासारखं ते दृश्यदर्शन आहे. आता ही जर योगनिद्रा तुम्हाला त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्हाला ऐन परीक्षेच्या वेळेला त्या योगनिद्रेचा फायदा होणार नाही. तुम्ही एक जरा निदान 2-3 महिने आधी तरी सुरू करायला पाहिजे, ते सुरू करायला पाहिजे की रोज एका ठराविक वेळेला झोपून ते ऐकून त्याप्रमाणे ते दृश्यदर्शन करणं. तर माझा एक अनुभव इतका सुंदर होता. मी PhD करायला सुरुवात केली तेव्हा पायलट प्रोजेक्ट जे आमचे असतात त्यातलं माझं फर्स्ट पायलट प्रोजेक्ट जे होतं ते शाळेमध्ये होतं. आणि त्या शाळेने मला एक असा म्हणजे डिफिकल्ट वर्ग दिला होता. त्यांनी सांगितलं होतं की डिफिकल्ट टू हँडल अकॅडमिकली वीक असा. आणि फक्त हीच एक गोष्ट छान होती की मला अख्खी सेमिस्टर मिळाली त्या मुलांबरोबर काम करायला. आणि योगनिद्रे व्यतिरिक्त मला दुसरं काही करायची म्हणजे आय वॉज नॉट अलाउड, कारण आय वॉन्टेड टू आयसोलेट द इफेक्ट ऑफ दॅट इंटरव्हेन्शन, फक्त योगनिद्रा. त्यामुळे मी फक्त तिथे जायची, त्यांना योगनिद्रा द्यायची त्या मुलांना आणि परत यायची. आणि बेंचवरती मुलं
हा बेंचवर होती. म्हणजे तिथे झोपायची अशी खाली शवासनात काही गरज नव्हती, जागा त्यांना नव्हती. नव्हती जागा, पण तो प्रयोग यशस्वी झाला. हा. बरं. तर आता त्याच्यात हम्म. काय झालं की जेव्हा माझी सेमिस्टर संपली त्यावेळेला ज्या वर्गाला दिली नव्हती योगनिद्रा त्यांचे स्कोर्स आणि यांचे स्कोर्स आम्ही जेव्हा कम्पेअर केले तेव्हा योगनिद्रा केलेल्या मुलांचे स्कोर्स आधी जे खूपच कमी होते ते ॲट पार आले होते. ओके. असं म्हणजे झालं. त्याच्यामध्ये खूप सुधारणा होती. खूप सुधारणा बरं. होती. आणि त्यातल्या ज्या मुली होत्या हा. त्या वर्गातल्या तर त्यांनी मला येऊन सांगितलं की मॅम आम्हाला आता अँक्शियस आम्ही पॅनिक नाही होत किंवा आम्ही जे पेपरमध्ये जाऊन ब्लँक होत होतो परीक्षेच्या हॉलमध्ये ते आता आम्ही होत नाही. बरं. कारण आमच्या डोळ्यासमोर आम्हाला दिसत असतं की अरे हा हे टेक्स्ट बुक मला हे आठवतंय इथे हे होतं ही आकृती होती हे लिहिलेलं होतं आणि मी अगदी शांत चित्ताने ते लिहू शकते. तर इतका आपल्या सुप्त मनाचा परिणाम असतो. लिटरली आपण ते असं आत घट्ट धरून ठेवलं की ते प्रत्यक्षात येतं, साकारतं ते. पण याच्यासाठी किमान थोडे दिवस प्रॅक्टिस केली पाहिजे. ती अशी ऐनवेळी होणार नाही. म्हणतात कमीत कमी 21 दिवस तुम्ही रोज सवय लावली पाहिजे ती शरीराला पण त्याचे परिणाम. आणि मला वाटतं हळूहळू त्याचा परिणाम त्याचा उपयोग जास्तीत जास्त आपल्या कॉन्सन्ट्रेशनवर पण होईल, नाही का? की कॉन्सन्ट्रेशन वाढणं, मग त्याच्यातून अंडरस्टँडिंग वाढणं, ह्या सगळ्या म्हणजे एकमेकांशी निगडीत गोष्टी आहेत. बरोबर. आणि मग एकूणच आपला अभ्यास करण्याची पद्धती जर का अशी अवलंबली गेली तर तो नक्कीच त्याचे इफेक्ट चांगले होतील. मला नाही वाटत की आपल्याला वी आर टॉकिंग अबाउट मार्क कसे वाढवावेत, पण किमान जेवढं आपल्याला मांडता येते, जेवढं आपल्याला सांगता येते ते तरी 100% आपल्याला देता येईल आणि त्यामुळे हळूहळू आपली स्वतःची ग्रोथ होईल, स्वतःचा एक मार्गक्रमण करणं सोपं जाईल. याचा फायदा ह्या आपल्या अभ्यासात मुख्य मजा. बरोबर, मजा येते. हा, अगदी खरंय. कारण मजा येणं जास्त गरजेचं आहे. अदरवाईज मग ते लेबोरियस होत आहे टास्क, नाही का? बरोबर. खूप दमवणारी गोष्ट आहे. आणि ज्ञानही मिळतं ना. ज्ञानही मिळतं. बरोबर पडले. हा, पण तुम्हाला माहिती बरोबर आहे. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं त्याचा फायदा तुमच्या पुढचं जे आपलं हे आहे म्हणजे ग्रॅज्युएशन आहे, करिअर प्रोग्रेशन आहे, त्याच्यासाठी नक्की फायदा होतो. बरोबर. सवय लागते. कारण प्रत्येक वेळेला काही वेळेला असंही होऊ शकतं ना की ठीक आहे 12वीत मार्क कमी पडले पण एकूणच हे तंत्र आपण स्वतःशीच विकसित करत गेलो तर हळूहळू त्याचा फायदा आपल्या पुढच्या म्हणजे जे आपण उच्च शिक्षण घेणार आहोत त्याच्यात नक्कीच होईल. 100%. अजून काही स्किल्स आपले काही आहेत का? झालं स्टडी स्किल्स. ओके. सो आज आपण स्टडी स्किल्स म्हणजे काय आणि स्टडी स्किल्स आपल्या एकूणच परीक्षेच्या संदर्भात किंवा अभ्यासाच्या संदर्भात कसे वापरायचे आणि त्याचा फायदा स्वतःचं एक मार्गक्रमण करण्यासाठी सगळ्याच दृष्टीनं म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीनं आणि करिअरच्या दृष्टीनं पण कसं करायचं याचा एकूण एक छोटासा आढावा घेतला. मला असं वाटतं की आपण ही जी तंत्र आहेत ती हळूहळू जर का आपल्या दर्शकांना अजून काही यातली माहिती हवी असेल तर आपण नक्कीच पुढच्या काही भागांमध्ये याचा अजून जास्तीत जास्त उहापोह करूया. पण आज या सगळ्याची आपण एक ओळख करून दिली, स्टडी स्किल्स किंवा अभ्यास कौशल्य आणि त्याची ओळख करून दिली आपण. तर आज आपण इथेच थांबूया. मला तुमच्याशी अजून विविध विषयांवर बोलायला आवडेल कारण तुम्ही प्रत्यक्ष सायकॉलॉजीमधले एक्सपर्ट आहात, मानसशास्त्राचे एक्सपर्ट आहात आणि विद्यार्थ्यांशी डील करताय. म्हणजे तुम्ही नुसत्याच तुमच्या छोट्याशा एका केबिनमध्ये बसून ते करत नाहीये तर तुमचं डे टू डे ऍप्लिकेशन चालू आहेत. तर तुमच्याशी जास्तीत जास्त संवाद साधायला मला जरूर आवडेल. आपण अजून एखादा एपिसोड एखाद्या गोष्टीवर पुढच्या एखाद्या गोष्टीवर करूया. तर आजच्या याच नोटवर आपण इथे थांबूया आणि आजचा स्टडी स्किल्सचा जो संवाद आहे तो आज आपण इथे थांबूया आणि आपण पुढच्या एखाद्या मुद्द्यावर आपण परत चर्चा करू. जरूर. नमस्कार. सागा क्रिएशन्स निर्मित द रोड टेकन करिअर पाथ मध्ये आज आपण भेटलो मेघा देऊसकर आणि हिमानी रायचूर या दोघा मार्गदर्शकांना. ह्या दोघीही फर्ग्युसन महाविद्यालयात सायकॉलॉजी विषयामध्ये कार्यरत आहेत आणि त्या काउन्सिलिंगचं काम फार महत्त्वाचं करतात. आज त्यांनी आपल्याला स्टडी स्किल्स म्हणजेच अभ्यास कौशल्य या विषयावर अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं. हे मार्गदर्शन आपल्याला नक्कीच
फायदेशीर होईल. ह्या मार्गदर्शनाचा आपल्या येणाऱ्या काही परीक्षा ज्या आहेत महत्त्वाच्या, कारण 12वीचा जो टप्पा आहे तो बहुतेकांच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा ठरतो. अजूनही वेळ गेलेली नाही, अजून आपल्याला 2 महिने हातात आहेत आणि या गोष्टींचा जर का आपण अंमलात आणि या गोष्टी त्यांनी सांगितलेली जे काही स्किल्स आहेत त्या गोष्टी जर का आपण अंमलात आणल्या तर त्याचा जरूर आपल्याला फायदा होईल. या संदर्भात आम्हाला फीडबॅक द्या, आम्हाला कळवा हा एपिसोड कसा वाटला, त्याचा फायदा कितपत होतोय आणि आपल्याला अजून कोणत्या विषयावर आमच्याकडून मार्गदर्शन आवश्यक वाटतंय याचंही आम्हाला जरूर कळवा. सागा क्रिएशन्सला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. नमस्कार. आज या सागा क्रिएशन्समध्ये आम्हाला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. मला अलका मॅडमचे विशेष आभार मानावेसे वाटतात की त्यांनी सागा क्रिएशन्समध्ये आम्हाला इथे येऊन बोलण्याची संधी दिली. कारण 12वीची परीक्षा आता जवळ आलेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना त्याचा ह्या स्टडी स्किल्सचा खूप फायदा होईल आणि तुमचं जे काही पोटेन्शियल आहे ते तुम्हाला मार्कांमध्ये सुद्धा व्यक्त करता येईल असं आम्हाला वाटतं. जर का तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.